या पक्षाचे आता 2 गट पडलेले आहेत. त्यापैकी 22 जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागलेले आहेत. मित्रहो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे. याचा फटका तसं पाहिलं तर सगळ्या पक्षांना बसलेला आहे, पण सगळ्यात मोठा फटका हा शिंदे गटाला बसलेला आहे. एकनाथ शिंदे यांना बसलेला आहे. या एकनाथ शिंदे यांच्या गटातून सध्या भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. बघा ना, या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीपर्यंत आदळआपट केली, नुसता थैथयाट केला. महायुतीत एकमेकाच्या पक्षात आउट गोईंग इनकमिंग हे काही होऊ द्यायचं नाही, असं बरंच काही काही ठरलं असल्याचं सांगितलं गेलं. प्रत्यक्षात भाजपा शिंदे गटाला पोखरतोच आहे. हा सगळा तणाव शिंदे गटामध्ये असताना आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनाच्या दरम्यान पुन्हा एकदा त्या 22 आमदाराचा विषय तापला गेला. शिंदे गटाचे उदय सामंत आहेत ना मंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटातील 22 आमदार भाजपात दाखल होणार आहेत. हा विषय तसा जुना तर आहे. अर्थात अशा प्रक्रिया बघा, काही दिवस चालत 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 राहतात आणि मग एक दिवस हे सगळे अचानकपणे गुवाहाटीला गेलेले आपल्याला दिसतात. असं सांगून काही होत नसतं या गोष्टी. या 22 आमदाराच्या संदर्भात वादळ जे काही उठलं होतं ते थोडंसं शांत झाल्यासारखं दिसत होतं, पण हे वादळ आज पुन्हा घोंघावलं. आदित्य ठाकरे आज म्हणाले, राज्यात गद्दारी करून एक नियमबाह्य पक्ष बनला. या पक्षाचे आता 2 गट पडलेले आहेत. त्यापैकी 22 जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून ते सर्व आमदार उठतात आणि बसतात. म्हणजे उठ म्हणले की उठतात, बस म्हणले की बसतात. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत एक इशारा सुद्धा दिला होता. आता हा इशारा कोणाला होता असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानच बघा, आता आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातले हे 22 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं जाहीरपणे म्हटलं आणि पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असं काही नाही वगैरे कसं नेहमीप्रमाणे सांगितलं, आम्हाला शिंदे गटातले आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचं आहे, ते तर आमचेच आहेत. शिंदे गट आमचा मित्रपक्ष आहे आणि तीच खरी शिवसेना आहे. त्यामुळं आम्हाला त्यांचे आमदार घेऊन काय करायचं आहे. आम्ही अशा प्रकारचं राजकारण करीत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हो, आता फडणवीस बोलतात त्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा बरं. अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आम्ही करीत नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली ना हो, शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडली ना हो. अशा प्रकारचं राजकारण आम्ही करीत नाही असं म्हणणाऱ्या फडणवीस यांनी सगळ्याच पक्षातले नेते सुद्धा पळवलेत ना हो. अहो, दुसऱ्याच्या जीवावर त्यांचं राजकारण सुरू आहे. असो, आपलं राजकीय डाव जे काही आपले चाललेले प्लॅनिंग हे काय असं कोणी हे सगळं घडण्याच्या आधी काही उघड करीत नसतं. त्यामुळं फडणवीस काय म्हणाले याकडे गंभीरपणे पाहण्याची तशी अजिबात आवश्यकता नाही. पण पुन्हा एकदा 22 आमदारांचा विषय पुन्हा एकदा समोर आला म्हणजे आपल्याला एवढं तरी नक्की म्हणता येईल मित्रांनो, दाल में कुछ काला है. आता पाहूया, दाल में कुछ काला है या पुरी दाल काली है. आगामी काही काळात दिसेलच. आपणही पाहत राहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.